स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. वेलकम. वेलकम यू ऑल. आज आपण आपला कालचा राहिलेला अवचेतन मन से कुछ आगे या पार्टला कंप्लीट करणार आहे आणि त्यासोबतच आज खूप महत्वाचं मेडिटेशन आपण करणार आहे. आणि ते मेडिटेशन म्हणजे पास्टच्या सगळ्या कडू आठवणींना आपल्या जीवनातून रिमूव्ह करणार आहे. पाचचं जे काही आपलं शारीरिक लेवलचं सफरिंग आहे त्या सर्व सफरिंग मधनं आपण आपल्या जीवनातलं अलाव करायचं आहे. तुम्हाला जेवढ्या सहजतेने तुम्ही अलाव कराल तेवढा सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या जीवनात येणार आहे. सो वेलकम. सुरू करूया आजच्या सेशनला. आणि काल जिथून आपण सुरुवात केलेली होती त्या सुरुवातीला आपण आपल्या लाईफ मधला एक सकारात्मक असा भाग बनवूया. सो आपण काल आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या एनर्जी बद्दल की आपल्याला जे काही पाहिजे आहे ते आपल्याला सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवायचं आहे. तर रोज रात्री झोपताना जेव्हा आपलं कॉन्शियस माइंड झोपत असतं आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट होत असतं तेव्हा आपल्याला सबकॉन्शियस माइंड पर्यंत काही सूचना पोहोचवायची आहे. अवचेतन मनापर्यंत केव्हा पोहोचवायची आहे? सोने से पहिले और उठते बराबर. आणि अवचेतन मन आपलं तेच करेल जे तुम्ही त्याला आदेश देणार. कारण हमारी सोच ही हमारा जीवन है. जैसा हम सोचेंगे वैसा हम बन जाएंगे. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? कारण नो व्हॉइसचा मेसेज येतोय. अं, आवाज येतो आहे. तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करा. थँक्यू. तर लक्षात घ्या, आपल्याला आज एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जिथे आपला फोकस जातो तिथेच एनर्जी एक्सपांड आणि ग्रो होते. त्याच पद्धतीने समजा मला बरं नाही आणि मी सतत तेच म्हणाल की मला बरं नाही आहे, बरं नाही आहे, बरं नाही आहे, तर मी एनर्जी कुठली एक्सपांड करील? मला बरं नाही आहे या एनर्जीला मी एक्सपांड, जिथे आपला फोकस जाईल ती एनर्जी एक्सपांड ग्रो होईल. पण त्याच्याऐवजी जर मी माझ्या जीवनाला एक वाक्य दिलं, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, आणि रोज ते अफर्मेशन दिल्यामुळे तो स्वास्थ्य लाभ मला माझ्यापर्यंत मिळणार आहे. मी तो स्वस्थतेचा अनुभव पण घेणार आहे की माझ्या जीवनामध्ये तो स्वास्थ्य लाभ मला प्राप्त झालेला आहे आणि मी ते स्वस्त मस्त जीवन जगत आहे. क्लिअर? सो ऑलवेज फोकस ऑन ऑलवेज. जस जिथे आपला फोकस, जसं आता शेतकरी एक बी पेरतो आणि असंख्य धान्य त्याला मिळतं, त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचे अफर्मेशन दिले आणि ते सकारात्मक अफर्मेशन देऊन दैनंदिन लेवलवर जर आपण त्या अफर्मेशनला रिपिटेशन केलं तर हळूहळू त्या सगळ्या सकारात्मक अफर्मेशन आपल्या जीवनाचा भाग बनणार आहे. आणि आजपासून आपल्याला सगळ्यात महत्वाचं स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. खुद के लिए समय निकालिए. प्लान युअर 24 आवर्स. सगळ्या सफल आणि असफल व्यक्तींच्या जवळ 24 आवर्सच आहे. तो रस्त्यावरचा भिक्षेकरी असो, एखादा रिक्षावाला असो, की बिल गेट्स किंवा एपीजे अब्दुल कलाम असो, की छत्रपती शिवराय असो, की बाबासाहेब आंबेडकर, प्रत्येकाकडे या जगामध्ये 24 तासच होते आणि आहे. पण फरक मात्र हा आहे की या 24 तासांचा आपण युटिलाइज कशा पद्धतीने करतो, आपल्या जीवनामध्ये या 24 तासाला कशा पद्धतीने महत्व देत असतो, त्यानुसारच आपल्या जीवनाचं यश किंवा अपयश ठरवत असतं. लक्षात असू द्या,
यू आर द मॅग्नेट. त्या ब्रह्मांडाने आपल्याला एक सजीव आणि सर्वात पृथ्वीवरचा बुद्धिमान जीव म्हणून टाकलेला आहे. ते कशासाठी? डू ड्रीम, डू डिझायर. जे स्वप्न तुम्ही बघाल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली ही एनर्जी ऍक्टिव्हेट झालेली आहे. सो डिसाइड व्हॉट, एक्झॅक्टली व्हॉट. आज तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये असलेल्या प्रॉब्लेम मध्ये पडून राहायचंय, की तुम्हाला मार्ग काढून जीवनामध्ये पुढे जायचं आहे. कारण उद्यापासून जी रेकी ऊर्जा आपण शिकणार आहे, ती रेकी ऊर्जा म्हणजे तुमच्या जीवनाची सकारात्मक, म्हणजे तुमच्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यापर्यंत नेणारी एक दिव्य चाबी तुमच्या हातात लागणार आहे. पण ती चाबी योग्य ठिकाणी वापरणंही तेवढंच गरजेचं ठरणार आहे. तर जेवढा सकारात्मकते आणि सहजतेने तुम्ही या दिव्य चाबीचा वापर आपल्या जीवनात कराल, तेवढा सुंदर रिझल्ट आपण आपल्या जीवनात घेणार आहे. का बरं? कारण सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा स्वीकार करायला आपण तयार असलं पाहिजे. सर्वोत्तम सुख ईश्वराने असं काहीच तिथे गणित नाही आहे की फक्त अंबानीला द्यायचं आहे किंवा अमुक एका व्यक्तीला द्यायचं आणि अमुक एका व्यक्तीला जीवनात सगळे दुःख द्यायचं आहे. नाही, त्याचं क्रिएशन आपण केलेलं आहे. कलाम सरांनी सुंदर 5 लाईन जगाला दिलेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांपासून या 5 लाईन तुमच्या घराच्या भिंतीवर फ्रेम करून लावल्या पाहिजे आणि रोज येता जाता मुलांना वाचायला सांगायचं आहे. स्वतःही या लाईनवर विश्वास ठेवून आपल्याला याचं रीडिंग करायचं. आय एम द बेस्ट. लक्षात घ्या, आपण स्वतःला कमकुवत समजतो, माझ्यामध्ये ही कमतरता आहे, ती कमतरता आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सांगायला लागाल यस आय एम द बेस्ट, तर तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्याल. आणि आयुष्यभर जर स्वतःला सांगत बसाल की माझ्या जीवनात हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, तर तुम्ही तिथे प्रगती करू शकणार नाही. आय कॅन डू इट. माझ्यासाठी ही गोष्ट शक्य आहे, मी ही गोष्ट करू शकते. गॉड इज ऑलवेज विथ मी. तो परमेश्वर प्रत्येक क्षण माझ्या सोबत आहे. आय एम अ विनर. मी एक यशस्वी व्यक्ती आहे. टुडे इज माय डे. आजचा दिवस हा माझ्यासाठी आहे आणि माझा आहे. हा विश्वास तिथे तुम्हाला स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं राहणार आहे. आणि एक प्रेयर तुम्हाला तिथे म्हणायची आहे रोज, कळत नकळत. सगळ्यांनी रोज ही प्रेयर म्हटली. या प्रेयरचे इतके उदाहरणं आहेत की या प्रेयरमुळे अगदी क्रूर भावना असलेले कैदी फक्त या प्रेयरला, दुसऱ्या एका व्यक्तीने फक्त त्यांच्यासाठी ही प्रेयर म्हणणं चालू केली, आपोआप त्या व्यक्तींच्या स्वभावात फरक पडला. तर तुमच्या जीवनातली आर्थिक समस्या असो, तुमच्या जीवनातली नात्यांमधली समस्या असो किंवा आरोग्याची समस्या असो, तर तुम्ही ही प्रेयर म्हणायची आहे. ठीक आहे? कशी म्हणायची आहे? या प्रेयर ही खूप अद्भुत प्रेयर आहे. याचा जेव्हा तुम्ही 90 दिवस प्रार्थना कराल, तुम्हाला फरक पडेल. जसं आता माझं समजा, इफ माय हेल्थ इज नॉट बेटर, तर मी काय म्हणेल, हे माय हॅप्पी अँड हेल्दी बॉडी. शरीराला कसं पाहिजे? आनंदी आणि आरोग्य संपन्न शरीर. हे माय हॅप्पी अँड हेल्दी बॉडी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू अँड आय फॉरगिव्ह माय सेल्फ. एक 5वं वाक्य मी याच्यात जोडलेलं आहे. मी त्याच्यासाठी स्वतःलाही माफ करते, कारण कदाचित मी काही अन्याय माझ्या शरीरावर केलेला आहे, मी योग्य दिनचर्या दिली नाही, म्हणून हे सफरिंग आहे. काय म्हणायचं? हे माय हॅप्पी अँड हेल्दी बॉडी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. असं जर तुम्ही 5 मिनिटं जरी चॅन्टिंग चालू केलं, हळूहळू तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील. जर एखाद्याचं काही अर्निंग गोल आहे, तर हे माय अर्निंग ऑफ दिस मच अमाऊंट पर मंथ. ठीक आहे? जर तुमचं पर मंथचं एक टार्गेट आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता की हे माय अर्निंग ऑफ, लिटरली जेव्हा माझं मी फर्स्ट 3 लाखचं टार्गेट ठेवलेलं होतं पर मंथचं, तेव्हा मी ही प्रेयर नित्य नियमाने केलेली होती. 44 टाइम्स मी डेली ही प्रेयर म्हणत होती, 44 वेळा. आणि मला त्याचा रिझल्ट पण माझ्या लाईफमध्ये अजून त्याच्या मोठं मल्टिप्लिकेशनवर आला. आज माझं गोल वेगळं आहे. ठीक आहे? सो हे माय अर्निंग ऑफ दिस मच अमाऊंट पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. ठीक आहे? या पद्धतीने अर्निंगसाठी बोलू शकता. हे माय हॅप्पी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या पद्धतीने ही प्रेयर आपल्याला दैनंदिन लेवलवर, ठीक आहे, 108 वेळा करू शकता, 5 मिनिटं करू शकता. पूर्ण श्रद्धेने करणं महत्वाचे आहे, किती वेळा करता ते नाही या. नहीं तो क्या हुआ, पोथी पढ़ के इतना हमने पोथी पढ़ ली पर उसका असर हमारे जीवन में कुछ भी नहीं हुआ.
स्क्रीनवर नका लिहू ना बाबा. ठीक आहे. तर आपल्याला आणि का करायचं या सगळ्या गोष्टी? कारण आपलं जीवन हे बहुमूल्य आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, हमारे विचार ही हमारा जीवन है. हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. बघा, मी माझ्या 2 वाक्यांवर काम करत आहे. भगवान बुद्धांचं एव्हरीथिंग इज युअर माइंड, जे आहे ना, हमारे विचार ही हमारा जीवन आहे, त्याच्यासाठी एव्हरीथिंग इज अवर माइंड, व्हॉट वी थिंक वी बिकम. जसा विचार आपण करणार तसंच आपण बनणार आहे. आणि दुसरं, स्वामी विवेकानंदांचं वाक्य माझ्या डोळ्यासमोर लागलेलं आहे, तुम निष्कपट भाव से जो कुछ भी करते हो वही हमारे लिए अच्छा है. अत्यंत छोटा सा कर्म भी अगर यदि अच्छे भाव से किया जाए तो उसे अद्भुत फल की प्राप्ति होती है. सो जहां तक हो सके अच्छे भाव से अच्छे कर्म करना जारी रखे. या 2 विचारांवर माझं काम चालू असतं आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत असतो. तर हे रेकी सबकॉन्शियस माइंडचे हे विचार आपण आता जाणून घेतले आहेत. या विचारांनुसार आपल्याला आपली दैनंदिन दिनचर्या इथून पुढे फॉलो करायची आहे. आता आपण पास्ट लाईफचं मेडिटेशन करणार आहोत. थोडं पाणी पिऊन घ्या. प्रत्येकाच्या माइंडमध्ये का बरं पास्ट लाईफ मेडिटेशनची गरज आहे? कारण प्रत्येकाच्या माइंडमध्ये कुठेतरी काहीतरी कटू आठवणींचा स्टोरेज आहे. कधीतरी कोणीतरी तुम्हाला त्रास दिला असेल, कधीतरी आयुष्यात कठीण प्रसंग आले असतील आणि ते माइंडच्या स्टोरेजमध्ये कुठेतरी डीप लेवलवर आहे. आणि जेव्हापर्यंत तुम्ही त्या स्टोरेजला क्लीन करणार नाही, नवा स्माइल तिथे जनरेट करू शकाल का? आणि उद्यापासून आपण रेकी शिकणार आहे. आणि ती रेकी शिकण्यासाठी पहिले तो खाली होणं आहे ना. नाही तर समजा या ग्लासमध्ये आतून खूप धूळ लागलेली आहे आणि वरून मी कितीही चांगलं पाणी टाकलं, इफेक्ट होणार आहे का? ते पाणी पिण्यायोग्य व्हायला कितीतरी पाणी वाया घालवावं लागेल. आणि उद्या आपल्याला रेकी ग्रहण करायची आहे, उद्यापासून रेकी शिकायची आहे. तर म्हणून आजचं हे प्रॅक्टिकल खूप महत्वाचं आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या नातेवाईकांना जे सफरिंग मध्ये आहे, काल 350 लोक उपस्थित होते, पण कुणीही ते काम केलं नाही या नातेवाईकांवरती. क्योंकि लक्षात घ्या, माझ्या जीवनाचं मी का बरं हे 10 दिवसांचं सेशन फ्री ऑफ कॉस्ट देते? मला हे माहिती आहे की माझ्या जीवनात जी काही आज ग्रोथ झाली आहे ना, तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग मधनं झालेली आहे. दर महिन्याला जे मी फ्री सेशन घेते त्याच्यामुळे, कारण एक भी भाव अगर आप अच्छे मन से किसी को दे दो, देणारा वरचा आहे तो मल्टिपल करून तुम्हाला देत असतो. आणि म्हणून काल तुम्हाला एक टास्क दिला होता, मला चेक करायचं होतं की किती लोक दुसऱ्यांचा विचार करतात. इमानदारी सांगा, किती लोकांनी लिंक शेअर केली की नाही तुमच्या जीवनातलं दुःख कमी करण्यासाठी तुम्हाला हे उद्याचा क्लास जॉईन करायचाच आहे? 3-3 लोकांना जरी प्रत्येकाने लिंक शेअर केली असती ना, आता इथे 300च्या जागी 900 लोक उपस्थित पाहिजे होते. कारण काल क्लासमध्ये 350 प्लस लोक होते. आता किती आहे? 303 लोक. याचा अर्थ एक तर तुमचे नातेवाईक तुमचं ऐकत नाही, तुमचे मित्रमंडळींना विश्वास नाही का तुमच्यावर, की चलो कुछ अच्छा करने के लिए बता रहे. चला, काही हरकत नाही. जे आहेत, कारण आमचे गुरु नेहमी सांगायचे, ज्यांच्या नशिबात रेकी येणं असते तेच लोक रेकीपर्यंत पोहोचतात. आणि आजचं हे मेडिटेशन तुम्हाला तुमच्या जीवनातल्या सगळ्या सफरिंग मधनं बाहेर काढणार आहे. अलाऊ करा. आज जेवढ्या सहजतेने तुम्ही तुमच्या जीवनातल्या सफरिंगला शरीर आणि मनाच्या आणि विचारांच्या बाहेर जायला परवानगी द्याल, तेवढ्याच सुंदरतेने उद्या आपण दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा ग्रहण करू शकणार आहे. इसलिए रिलॅक्स करो आज. ओके. तर तेवढ्याच सहजतेने आपल्याला ही दिव्य ऊर्जा ग्रहण करता येणार, इसलिए खाली होणं आहे आज. कारण एका माठामध्ये ऑलरेडी पाणी आहे आणि त्याच्यात आपण वरून आमरस टाकला. आता उन्हाळा दिवस येत आहे, तर फायदा होणार आहे का? ते पाणी, ती आमरसची टेस्ट भेटणार नाही. त्यात माठामध्ये आमरस भरण्यासाठी किंवा ताक भरण्यासाठी पहिले तो माठ रिकामा करावा लागेल. तरच त्या माठात जर तुम्ही आमरस भरलं तर आमरसाची चव येईल, किंवा ताक भरलं तर ताकाची चव येईल. आणि म्हणून आज आपलं हे जे माइंड आहे ना, इथला माठ,
याच्यामध्ये जी काही दुःख, जे काही टेन्शन आहे, त्या सगळ्यांनाच खाली करणार आहे आपण. म्हणजे आपण उद्यापासून याच्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची रेकी नावाची ऊर्जा आपण याच्यात टाकणार आहे. सो अलाऊ करा आज या मेडिटेशन मध्ये जीवनातल्या सर्व दुःखांमधनं बाहेर पडण्यासाठी. तयार आहात सगळे? सगळ्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी आज सहजतेने अलाउ करा. यू विल गेट दॅट पॉझिटिव्ह एनर्जी टू रिमूव्ह ऑल सफरिंग फॉर युअर लाईफ. कदाचित कुणी शारीरिक दुःखांनी सफर करताय. कुणाचा पास्ट इतका वाईट होता की त्याचे अजूनही ते टोचणी मनाला लागत आहे. कितीही सफरिंग असेल, आज अलाउ करा. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिलाय ना, त्या सगळ्या लोकांना माफ करा. लक्षात घ्या, माफ करणं कठीण असणार आहे, कारण तो त्रास कदाचित खूप मोठा होता. पण त्यांना माफ केल्यामुळे आपण काय कर होणार आहे? पॉझिटिव्ह होणार आहे. आपण समाधानी होणार आहे. तर आज माफ करा. फॉरगिव्हनेसची भावना आणा. आणि कळत नकळत आपणही कधी चुकलं असेल, शब्दांनी कृतीने कुणाला दुखावलं असेल, आज त्या दुःखांसाठी, त्या सफरिंगसाठी माफी मागायची आहे. आणि अलाव करायचंय स्वतःला माफ करायला पण आणि माफी मागायला पण. आणि या 15 ते 20 मिनिटाच्या प्रक्रियेतनं तुम्ही बघा, जेव्हा जागे व्हाल, परत एकदा डोळे बघा उघडाल, तेव्हा खूप काही बदललेलं असेल. ओके. सो सुरू करूया या पास्ट लाईफ मेडिटेशनला, या प्रवासाला. अलाऊ युअर सेल्फ. तुमच्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या दुःखांना आज आपण, सगळ्या सॉरोला आपण दूर करणार आहोत. डोळे हलके बंद. ज्या लोकांना बसणं शक्य नसेल ते अगदी लेटूनही साधना करू शकता. फक्त शब्द आणि तुमची परवानगी महत्वाची असेल. अगदी रिलॅक्स होऊन तुम्ही लेटू पण शकता, ज्यांना बसणं शक्य नसेल. बाकीच्यांनी डोळे हलके बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ करायचा आहे आणि रिलॅक्स बसायचं आहे. आजच्या या मेडिटेशन मध्ये आजच्या या मेडिटेशन मध्ये आपण सहजतेने सगळ्या दुःख आणि कष्टांना आपल्या मनाच्या गाभाऱ्यातून दूर करणार आहे. सगळे सफरिंग आपण कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात ठेवलेले आहेत, त्यांना काढून टाकायचं आहे. आणि आज असं समजा की आपल्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये जीवनातील फक्त आणि फक्त सकारात्मकताच आपण टाकणार आहे. जीवनातील प्रत्येक आनंदाला आपण ग्रहण करणार आहे. चला, एका सुंदर यात्रेला आपण जाणार आहे. जिथे तुम्ही बसलेले आहात, तिथून आपण या दिव्य यात्रेला सुरुवात करणार आहोत. दिव्य यात्रेला सुरुवात करणार आहोत. संपूर्ण जीवन एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. अगदी बालपणापासून आतापर्यंत अनेक घटनांनी आपण जगलेलो आहे. प्रत्येक श्वासासोबत अनेक घटना आपल्यासोबत घडतात. आज आपण या ध्यान साधनेतनं त्या प्रत्येक नकारात्मक घटनेला आपल्या जीवनातून दूर करणार आहोत. आणि प्रत्येक चांगल्या घटनेला, प्रत्येक चांगल्या आठवणीला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहोत. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहोत. अलाव करा स्वतःला. चला, एका दिव्य यात्रेला सुरुवात करतोय. कल्पना करा की तुम्ही जिथे बसलेले आहात, तिथून आपण या दिव्य यात्रेला सुरुवात करतोय. तुम्ही ज्या वास्तूत बसलेले आहे, त्या वास्तूच्या बाहेर तुम्ही पोचताय.
आणि त्या वास्तूचं मुख्य द्वार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तिथे अंथरलेलं आहे. आणि दोन्ही बाजूला खूप सुंदर फुलझाडं आहेत. आणि त्याला खूप सुंदर सुगंध येतोय फुलांना. त्या फुलांना बघून मन अगदी प्रसन्न होत आहे. आणि त्या लाल कार्पेटवर तुम्ही चालत पुढे जाताय. एक सुंदर अशी कार तुमच्यासाठी थांबलेली आहे. आणि तुम्ही त्या कारजवळ पोहोचताच तो कारचा ड्रायव्हर खूप आदराने तुमच्यासाठी कारचं दार उघडतोय. आणि खूप आदराने तुम्हाला कारमध्ये बसवतोय. आणि तुम्ही कारमध्ये बसताच हा दिव्य पुढचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. दिव्य पुढचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. आणि ज्या रस्त्याने ही कार पुढे जाते आहे त्या रस्त्याच्याही दोन्ही बाजूला खूप सुंदर फुलझाडं आहे. आणि जणू त्यांचं त्या फुलांचं सौंदर्य मनामध्ये अधिकच प्रसन्नता निर्माण करत आहे. मनाला अगदी प्रसन्न आणि आनंद निर्माण करत आहे. हा प्रवास असाच काही काळ पुढे चालू आहे. हा प्रवास असाच सुंदर चालू आहे. आणि बराच वेळ प्रवास केल्यानंतर ही कार एका मोठ्या भव्य इमारतीसमोर थांबलेली आहे. एका मोठ्या भव्य इमारतीसमोर थांबलेली आहे. कार थांबताच त्या ड्रायव्हरनी परत आपल्यासाठी दार ओपन केलं. आणि तुम्ही कारच्या बाहेर आलात तर एक सुंदर पांढऱ्या रंगाचे मार्बलनी सुशोभित अशी इमारत तुमच्या दृष्टीस पडत आहे. आणि तुम्ही त्या इमारतीच्या दिशेने जाताय. आणि त्या इमारतीत प्रवेश केल्यानंतर एक सुंदर सभामंडप तुम्हाला दिसतोय. जो संपूर्ण शुभ्र मार्बलनी तयार झालेला आहे. आणि एक दिव्य शांतता आणि प्रसन्न वातावरणाचा एक मोठा हॉल तुम्हाला दिसतोय. आणि त्या हॉलच्या मधोमध एक सुंदर आसन ठेवलेलं आहे. एक सुंदर आसन आहे. त्या आसनावर तुम्ही स्थानपन्न झालाय. त्या आसनावर तुम्ही स्थानपन्न झालाय. आता आपल्याला या आसनावर बसल्यावर गेल्या 24 तासातील घटना आठवायच्या आहेत. गेल्या 24 तासातील घटना आठवायच्या आहेत. गेल्या 24 तासात काही घटना आनंद देणाऱ्या होत्या. काही घटना दुःख देणाऱ्या होत्या. जसं आपल्याला प्रत्येक घटनेतले चांगली घटना आठवायची आहे. आणि तिला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप करायचं आहे. आणि वाईट घटनांना कायमस्वरूपी मनाच्या आणि शरीराच्या बाहेर काढायचं आहे. त्या घटनांना जबाबदार असलेल्या व्यक्तींना माफ करून टाकायचं आहे. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला शब्दांनी कृतीनी दुखावलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कठीण आहे माफ करणं. पण आज हिम्मत करायची आहे माफ करायची आहे. मोठ्या मनाने त्यांना माफ करा. कळत नकळत गेल्या 24 तासात आपण कुणाला दुखावलं असेल त्या शब्दांसाठी कृतीसाठी समोरच्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाचा एक सोर्स आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जण या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. तुम्ही मागितलेली माफी आणि तुम्ही दिलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोचणार आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या चुकांसाठी माफ करा आणि स्वतःच्या चुकांसाठी माफी मागा. आणि जीवनातल्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. जीवनातील आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 महिन्यातला काळ आठवा. 1 महिन्यामध्ये ज्या ज्या घटना घडल्या बघा एखाद्या चित्रपटाप्रमाणे तुमच्या डोळ्यासमोर येतील. त्या घटनांमधील सगळ्या चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि ज्या ज्या वाईट घटना होत्या त्या त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा.
आणि कळत नकळत आपण कुठल्या नकारात्मकतेचे कारण असेल, त्यासाठी मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. गेल्या 1 वर्षाचा काळ अनुभवायचा आहे आता. बघा, या 1 वर्षामध्ये 365 दिवस आणि 365 दिवसांमध्ये किती घटना घडल्या. अनेक ओळखीच्या लोकांना आपण भेटलो, अनेक अनोळखी लोकांना भेटलो. पण या 365 दिवसांमध्ये फक्त आज चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. निवडा त्या सगळ्या घटना आणि त्या सगळ्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा आणि ज्याही नकारात्मक घटना आहे त्याला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. माफ करून टाका. माफ करून टाका. आणि कळत नकळत जर आपण शब्दांनी कृतीने कुणाला दुखावलं असेल, आपण शब्दांनी आणि कृतीने कुणाला दुखावलं असेल, तर मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. आता बघा, आपण गेल्या 1 वर्षानंतर 10 वर्षांचा काळ आठवा. या 10 वर्षांमध्ये कदाचित खूप जवळच्या व्यक्तीला आपण गमावलं असेल. एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने मन व्याकुळ झालं असेल. कदाचित तो कुठल्या दूर देशात गेला असेल किंवा कायमचं आपण त्या व्यक्तीला गमावले असेल. त्या व्यक्तीच्या जाण्याने जीवनामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे, जे दुःख निर्माण झालेलं आहे, त्या दुःखांनाही आज शरीर आणि मनाच्या बाहेर काढायचं आहे. बाहेर काढायचं आहे. या 10 वर्षामध्ये ज्या ज्या वाईट घटना झालेल्या आहेत त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका आणि फक्त आणि फक्त चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. 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 जीवनामध्ये जितकेही दुःख तुम्ही सहन केलेले आहे, त्या दुःखातील जबाबदार व्यक्तीला आज माफ करून टाका. अगदी शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, तुमचा नोकरीचा काळ, अगदी बालपणातील लहानपणापासून जेवढंही तुम्हाला पास्ट आठवतंय, या सगळ्या आयुष्यात ज्या ज्या वाईट घटना घडल्या तुमच्या सोबत, आज त्या सगळ्या घटनांना मनातनं बाहेर काढा आणि त्याला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करा. भलेही लहानपणात एखादी खूप वाईट घटना घडली असेल, खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही गमावलेलं असेल आणि त्याचं दुःखही मनाच्या गाभाऱ्यात असेल, आज त्या व्यक्तीला माफ करा. माफ करा. माफ करा. आणि कळत नकळत जर आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील, बालपणापासून आत्तापर्यंत घडलेली जी चूक तुम्हाला आठवत असेल, त्या ज्याही व्यक्तीप्रती घडलेली आहे त्या व्यक्तीची माफी मागा. मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. त्या चुकांसाठी त्या व्यक्तीची माफी मागा. मनोमन त्या चुकांसाठी त्या व्यक्तीची माफी मागा. आणि फक्त चांगल्या गोड आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. जीवनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. जीवनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता बघा, त्या दिव्य क्षणामध्ये आपण पोचतोय. तो क्षण म्हणजे तुमचा जन्माची वेळ. ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला तो वेळ. बघा, तुमच्या आईच्या हातात किंवा बाबांच्या हातात ते छोटस नवजात बाळ आहे. तुम्ही ते अस्तित्व घेऊन आहे, जे कोरी पाटी घेऊन त्या ईश्वराने तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या हातात दिलेलं आहे. ज्या जे इतकं निरागस आहे, इतकं गोंडस आहे, की ज्याला संपूर्ण नवजीवनाची ऊर्जा त्याच्या सोबत आहे. बघा, या क्षणी ईश्वराने तुम्हाला एक नवजीवन दिलेलं आहे. तुम्हाला पहिल्यांदा बघून तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या त्या प्रथम दर्शनाने आईला बाबांना झालेला आनंद बघा. किती सुंदर तो क्षण होता आणि ईश्वराने तुमच्या हातात त्यावेळेस एक कोरी पाटी दिली होती.
जीवन परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने लिहिण्यासाठी एक सुंदर कोरी पाटी ईश्वराने तुमच्या हातात दिलेली होती. ती कोरी पाटी परत एकदा तुमच्या हातात आलेली आहे. ती हृदयाशी घट्ट पकडा. ती कोरी पाटी हृदयाशी घट्ट पकडा. इथून पुढे आयुष्यात त्या कोऱ्या पाटीवर आपल्याला परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करायची आहे. आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करायची आहे. जीवनामध्ये परमसुख आणि समाधानाची ऊर्जा निर्माण करायची आहे. अगदी चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणा. ती कोरी पाटी हृदयाशी घेऊन त्या संगमरवरी दालनातून बाहेर पडायचंय. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल कारण आता आपण त्या दालनातून बाहेर पडताना फक्त सुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा, ऐश्वर्याची ऊर्जा घेऊन आपण बाहेर पडतोय. ती दिव्य ऊर्जा घेऊन आपण त्या दालनाच्या बाहेर पडतोय. ती कार आपली वाट बघत आहे आणि त्या ड्रायव्हरनी परत आपल्याला आदराने कारमध्ये बसवलेलं आहे. पण आता मनामध्ये आत्मविश्वास आहे की इथून पुढचं जीवन आपलं सुखी समाधानी आरोग्य संपन्न ऐश्वर्य संपन्न दीर्घायुषी असणार आहे. हे सुंदर जीवनाची सुंदर ऊर्जा आपल्या मनामध्ये स्थिरावलेली आहे. सुंदर जीवनाची सुंदर आनंदाची ऊर्जा आपल्या जीवनामध्ये स्थिरावलेली आहे आणि आपण त्या कोऱ्या पाटीला घेऊन त्या कारमध्ये सुद्धा आपण बाहेर बघतोय. सगळ्या फुलझाडांना बघून एक दिव्य आनंद होतोय. कोरी पाटी सोडायची नाही कारण तिथे सुख लिहायचंय, समाधान लिहायचंय. आणि परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. परतीच्या प्रवासाला आपण येतो. पण चेहऱ्यावर एक आत्मविश्वास, मनामध्ये असीम असा आनंद आपल्या आहे. चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि असीम आनंदाची ऊर्जा आज आपल्या सोबत आहे. आत्मविश्वास आणि आनंदाची ऊर्जा आपल्या चेहऱ्यावर प्रकट झालेली आहे. आणि आता आपण आपल्या त्या वास्तूच्या समोर पोचलेलो आहे. कार मधून उतरताच ती कोरी पाटी घेऊन आपण जसा पहिला स्पर्श तुमच्या घराच्या उंबरठ्याला होतोय, तुमच्या पावलांनी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या स्पर्शाने जणू सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा तुमच्या पावलांनी तुमच्या घरात प्रवेश करत आहे. तुमच्या पावलांनी तुमच्या घरामध्ये ही दिव्य ऊर्जा प्रवेश करत आहे. जिच्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आहे. ही कोरी पाटी तुमच्या घरातील देवासमोर देव्हाऱ्यात नेऊन ठेवायची आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे की हे ईश्वरा, आज आत्ता या क्षणापासून माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला व मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. मी आणि माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. अशी प्रार्थना करून तुम्ही जिथून ही साधना चालू केली होती तिथे आपल्याला परत यायचंय आणि तुम्ही जणू परत स्थानपन्न झालाय. आता बघा, दिव्य ईश्वरीय ऊर्जा संपूर्ण प्रवाह तुमच्या शरीरावर, शरीराच्या प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गनवर पोहोचत आहे. दिव्य ईश्वरीय ऊर्जांचा प्रवाह, ब्रह्मांडीय ऊर्जांचा प्रवाह आपलं संपूर्ण शरीर, शरीरातील प्रत्येक ऑर्गन आणि प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे. आणि जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु.
शरीराचं प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य सकारात्मक ऊर्जा पोहोचत आहे आणि आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करायचं आहे. अगदी लहान बाळ जसं झोपेतही हसतं ना, तसं सुंदर स्माइल. जोपर्यंत ते सुंदर स्माइल आपल्या चेहऱ्यावर आहे, आपल्यासारखा धनवान किंवा भाग्यवान कोणीच नाहीये. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे, इट्स युअर बर्थडे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे, इट्स युअर बर्थडे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. Very good. Wonderful. Wonderful. Very good. Slowly, slowly come back. याच स्माईल सोबत हळूवार परत यायचंय. हळूवार परत यायचंय. हळूवार परत यायचंय. व्हेरी गुड. हळूच डोळे उघडा. थोडं पाणी पिऊन घ्या. कोणकण माफ करू शकलाय? जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ग्रहण करण्यासाठी अलाऊ केलं का स्वतःला? माफ केलं? हेमा मॅडम, बोला काय म्हणताय? कितना माफ कर पाए? अनम्यूट करा हेमा मॅडम, तुम्ही हँड रेज केलाय. सो एनीवन अगेन जो माफ कर पाए, कुछ तो खाली हुआ. प्लीज शेअर. जुन्या विद्यार्थ्यांनी शेअरिंग, मला नवीन लोकांचं शेअरिंग बघायचं आहे, जे फर्स्ट टाइम त्यांनी हा अनुभव घेतलाय. सो त्यांच्याकडनं शेअरिंग हवं आहे. बोला हेमा मॅडम, माईक ऑन केलाय तुम्ही. गीतांजली मॅडम हो अनम्यूट. मॅम. हा बोला हेमा मॅडम, काय वाटलं? खूप छान वाटलं. माफ करू शकलात का? हो. कुणाला माफ केल्यानंतर खाली वाटतंय ना? येस. गीतांजली मॅडम बोला, काय वाटलं? हो भारी वाटलं. खूपच छान वाटलं मॅडम. आयुष्यामध्ये खूप मोठ्या मनामध्ये साचून ठेवलेलं होतं वाईट गोष्टी. याने त्रास दिलाय, त्याने त्रास, आज सगळ्या बाहेर पडलं. थँक्यू. त्याच खूप खूप थँक्यू. त्याचसाठी सेशन आहे मॅडम आपलं. कारण नवी वाईट पॉझिटिव्ह. वाईट वाईट प्रसंग घडलेले होते ते सगळ्यांना माफ केलं. खूप खूप थँक्यू. ऑल द बेस्ट. शुभांगी मॅडमने दिली होती लिंक, त्यांचे पण खूप खूप थँक्यू की त्यांनी मला आठवलं आणि मी हे ऐकलंय आज. खरंच खूप थँक्यू. ऑल द बेस्ट. हॅट्स ऑफ आहे मॅम. ही एक सुरुवात आहे, कारण आपण अजून एक असंच मेडिटेशन घेणार आहे 3-4 दिवसांनी, ज्यात आपण जीवनात शरीर लेवलच्या सगळ्या सफरिंगला दूर करणार आहे. आज आपण मनाचं क्लिन्झिंग केलं. हो खरंच. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. अजून कोणी जिन्याने खाली करने की कोशिश की? कारण आपल्याला नवीन सुखांना कलेक्ट करायचं आहे. बोला पल्लवी मॅडम, काय होत? मॅडम आज खरंच खूप 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 आनंद झालाय. थँक्स टू यू. माझ्या सोबत सुद्धा त्यांच्यासारख्याच घटना घडलेल्या आहेत. बऱ्याच वाईट घटना घडल्यात, त्या झाल्या आहेत आता माफ. म्हणजे तुमची कृपा आहे माझ्यावरती, त्याच्यामुळे
जे काही आहे ते सगळं चांगलं होणार आहे इथून पुढे आणि मॅडम तुम्ही जे बोललात ना ते कोरी पाठी देवाचं, मॅडम हुबेहूब तसंच्या तसं दिसलं अक्षरशः. आणि नाही सहनच होत नाही मॅडम. थँक्यू. सॉरी. इट्स ओके. ग्रेट. बघा, हेच सफरिंग कुठेतरी मनामध्ये वर्षानुवर्ष साचलेलं आहे. आजपर्यंत आपण आपल्या घराची सर्व्हिसिंग करतो, घराला सणासंभारंभाला छान क्लीन करतो, जाळं काढतो, स्वच्छ कपडे धारण करतो, गाडीला सुद्धा 2-4 महिन्यात सर्व्हिसिंग करतो. पण अगदी जन्मापासून इथे जो साठा पडलेला आहे पॉझिटिव्हिटीचा, निगेटिव्हिटीचा, त्यालाही दिव्य क्लिन्झिंगची गरज आहे. पण आपण ती सर्व्हिसिंग केलीच नाहीये. आणि त्याच सर्व्हिसिंगचा हा प्रयत्न होता. अपेक्षा मॅडम बोला. अनम्यूट करा अपेक्षा मॅडम. हॅलो मॅम. बोला. मॅम मी आज अक्षरशः खूप, तुम्ही जसं जसं बोलल्या तसं तसं प्रत्येक गोष्ट अनुभवली. गाडीत बसले, तिथे गेले, सगळं पूर्णपणे अनुभवलं. प्रत्यक्ष मार्बल बघित, त्याच्यावर तिथे रेड याच्यावर बसले. घरी आले, हातामध्ये पाटी घेतली, जसं ओलांडला देवाऱ्यात जाऊन मी ज्या जागेवर बसले प्रत्येक क्षण अनुभवला. मी एवढं दुःख सहन केलं माझ्या आयुष्यात, एवढं मोठं. माझी दिवस पर्यंत केस गेली होती, खूप सगळं हँडल. पण आज मी सगळ्याला, तुम्ही सांगितलं मोठं मन करून माफ केलं ना, सगळ्यांना माफ केलं. आणि मग असं जाणवलं मी माझ्या आईच्या छोट्या बेबी मांडीवर आहे, आईचा आनंद जाणवला, वडिलाचा चेहरा दिसला आनंदाने मी जन्माला आले. नाहीतर मी आतापर्यंत असं जाणवत होते. आतापर्यंत मी खूप कमनशिबी मुलगी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मला जाणवलं मी खूप हॅप्पी आहे. खूप हॅप्पी. मी कमनशिबी नाही, कमनशिबी नाही. आज खूप छान लक्की मुलगी आहे. एका मुलाची आई पण खूप लक्की आहे. नवऱ्याला माफ केलं, सासरच्या माहेरच्याला सगळ्यांना माफ केलं. सगळ्यांना माफ केलं, मनापासून माफी मागितली. सगळं ओझं कमी झालं. आजपासून आज खूप हॅप्पी आहे मॅम, खूप हॅप्पी आहे फक्त तुमच्यामुळे. थँक्यू. खरंच थँक्यू मॅम, थँक्यू. ऑल द बेस्ट. लव यू मॅम, लव यू. थँक्यू. आणि का करायची होती ही प्रक्रिया, का गरजेचं होतं, त्याचं उत्तर मी तुम्हाला आत्ता या क्षणी देते. आपण ही जी ऍक्टिव्हिटी केली, ती ऍक्टिव्हिटी का महत्वाची होती, का गरजेचं होतं? कारण आपण पास्टच्या जीवनातलं एवढं ओझं घेऊन जगतो की ते ओझं आपल्याला, आपल्या जीवनाला कुठेही पॉझिटिव्ह आणि आनंदाने जगूच देत नाही. कारण तुम्ही करायला जाता एखाद्या व्यक्तीसोबत प्रेमाने थोडासा संवाद साधायला जाता, आठवतं काय त्याने दिलेलं दुःख, त्याने दिलेलं कष्ट, आणि आपण का बरं? कारण त्याचे ते कष्ट आपण मनात साठवून ठेवलेले आहे. त्या व्यक्तीने दिलेले, लक्षात घ्या, कुठलाही व्यक्ती मूळतः वाईट नसतो हो. कारण ती परिस्थितीनुसार त्याची ऍक्शन घडलेली असते. उद्या जे आपण रेकीचे 5 तत्व शिकणार, त्या तत्वांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की का बरं एखादा व्यक्ती वाईट वागतो, का बरं एखाद्या व्यक्तीची ऍक्शन चुकते, हे आपण उद्या बघणार आहे. पण लक्षात घ्या, आज सोडून द्यायला शिका. काय होतं, तुम्ही एखाद्याला खूप जीव लावता, अगदी त्याच्यासाठी खूप काही करता, इतके कष्ट घेतले असतात त्या व्यक्तीला घडवण्यासाठी, त्या व्यक्तीच्या सुखदुःखात एवढी तुम्ही साथ दिलेली असते, आणि तोच व्यक्ती वेळेवर तुमच्यापासून पाठ फिरवते आणि तुम्ही तुटून जाता. सोडून द्यायला शिका. कदाचित मागच्या जन्मातलं काही तुमचं आणि त्याचं घेणं देणं असेल, आणि ते तुम्ही या जन्मात त्याच्यासाठी केलंय. आपण विचार करतो की मी त्याच्यासाठी एवढंच केलं आणि तो आज मला काहीच रिस्पेक्ट देत नाही. अहो, त्यापेक्षा तो आपला नव्हताच ना, असं म्हणून सोडून द्या. सोडून द्या. यांनी असं म्हटलं, त्यांनी असं म्हटलं, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, हे सगळं करून दुःख मात्र आपल्यालाच. तो बदलणार आहे का? ती व्यक्ती बदलणार आहे का? पण तो असा का वागला, म्हणून दुःख मात्र आपल्यालाच. म्हणून सोडून द्यायला शिका. बऱ्याचदा मनामध्ये वाटतं, असं केलं असतं तर तसं झालं असतं,
तसं केलं असतं तर असं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर जीवन असं राहिलं असतं, तसा निर्णय जे घेतला असता तर जीवन असं बदललेलं असतं. जीवनामध्ये आपण खूप काही करायचं स्वप्न बघितलेलं असतं, पण लक्षात घ्या, जीवन मात्र आपल्या हातात नाहीये, त्या क्रिएटरच्या हातात आहे. आपल्या हातात असतं तर सूर्याला पश्चिमेकडून उगवायचा प्रयत्न केला असता, पण युनिव्हर्सल ट्रूथ सूर्य पूर्वेलाच उगवतो. म्हणून सगळ्याच गोष्टी आपल्या पद्धतीने हालचाल होतील असं नाहीये. काही गोष्टी प्रारब्धाच्या आहेत, काही गोष्टी आपल्या या जन्मातल्या कर्माच्या आहेत. म्हणतात ना, कर्माचे भोग चुकत नाही. पण रेखीत आल्यानंतर काय होतं माहितीये का, जीवनातला कठीणातला कठीण प्रसंग देखील सहजतेने सहन करण्याची कपॅसिटी आपल्यामध्ये येते. कितीही कठीण प्रसंग आला तर दिव्यरेखी शक्तीच्या ऊर्जांसमोर आपण त्या प्रसंगाला सहजतेने पार पाडू शकतो. जीवनामध्ये लोकही तेच असतील, पण आपण बदलल्यामुळे, माफ करायला शिकल्यामुळे, त्या लोकांचा तिरस्कार, त्या लोकांचा द्वेष जो आपल्याला त्रास देतो, तर आपल्याला ते सहन करण्याची ताकद मिळते. आणि जीवनामध्ये जर ती पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये पाहिजे आहे, तर ऍक्शन घ्यायला शिका. आणि म्हणून आपल्याला समोरच्याला माफ करायचंय. कारण चुका लक्षात ठेवल्या तर व्यक्तीला आपण जवळ नाही घेऊ शकत. आणि चुकांना माफ केलं आणि व्यक्ती मुळात वाईट नसतो, त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार त्या व्यक्तीची ऍक्शन घडलेली असते. आणि म्हणून माफ करा. आपल्याकडे एक मॅडम होत्या क्लासला, ज्यांच्यावर 5 कोर्टाच्या केसेस टाकल्या होत्या त्यांच्या नातेवाईकांनी. पहिल्या क्लासला आल्या तेव्हा हाच क्लासची फी किती होती, 3,000 रुपये, रेकी लेवल 1ची. त्या क्लासला त्या मॅडम होत्या आणि म्हणे मी माफ करूच शकत नाही, शक्य नाहीये. पहिल्या क्लासला म्हणे त्या लोकांनी एवढा त्रास दिला, मी नाही माफ करू शकत. दुसऱ्यांदा नाही जमलं, तिसऱ्यांदा जमलं. पण तिसरा क्लास रिपीट होईपर्यंत जवळपास 3-4 महिने गेले होते. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये असं काही घडलं त्यांच्या लाईफमध्ये, ते माफ केल्यामुळे, ते सफरिंग तिथून तोडल्यामुळे, ते कनेक्शन डिस्कनेक्ट केल्यामुळे अशा काही घटना घडल्या की 5ही कोर्टाच्या केसेस आपोआप नील झाल्या. 5ही कोर्टातनं ते मुक्त झाल्या. आणि म्हणून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आज एक होमवर्क देते तुम्हाला. ज्या ज्या व्यक्तींचा राग येतो ना, पहिले रागाचे कारण लिहून टाकायचे, काय काय वाईट आहे त्या व्यक्तीमध्ये लिहून टाकायचं, आणि त्या कागदाला तुकडे करून फेकून द्यायचे. ज्या ज्या व्यक्तींचा राग येतो, म्हणजे अमुक एक व्यक्ती, समजा आपल्या घरात 4 लोक राहतात, 4 लोकांबद्दल कुठे कुठे राग येत असेल, त्या रागाचे सगळे कारण लिहायचे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कागदावर नवा कोरा कागद घ्यायचा आणि त्या नव्या कोऱ्या कागदावर काय लिहायचं, त्या व्यक्तीमध्ये कुठले कुठले चांगले गुण आहेत. भलेही ती तुमची सासू असेल, पती असेल, पत्नी असेल, बहीण असेल, ज्या ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला राग आणि द्वेष आहे, त्या सगळ्या व्यक्तींबद्दल लिहून काढायचं. काय होईल त्याच्याने, हळूहळू का होईना त्या व्यक्तींबद्दलचा राग, द्वेष हळूहळू कमी होईल. आणि उरेल ती फक्त पॉझिटिव्हिटी. आणि त्या पॉझिटिव्हिटीचा त्यांना लाभ नाही होणार आहे, आपण अंतर्मनातनं आनंदी राहायला शिकणार आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही आनंदी जगायला शिकाल ना, त्या क्षणी जीवन खूप सुंदर होणार आहे. आणि माझ्या या 10 दिवसांच्या सेशनचा एकच उद्देश आहे, तुमच्या चेहऱ्यावर ते इनर स्माइल क्रिएट करणं. आज जे फक्त कोणीतरी आलं, आता जर म्हटलं मी चला ईशा मॅडम थोडं हसून दाखवा, तर जबरदस्तीने हसतील ईशा मॅडम, बरोबर आहे. तर तसं हसायचं नाही, वो स्माइल अंदर से क्रिएट होनी चाहिए. जसं एक बाळ झोपेत सुद्धा निरागसपणे हसत राहतं, त्या पद्धतीने आपल्या चेहऱ्यामध्ये ते दिव्य स्माइल इनर लेवलवर प्रकट झालं पाहिजे. यस, आय एम द हॅपीएस्ट पर्सन. येस, आय एम द हॅपीएस्ट पर्सन. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, आनंदी आहे. ट्राय टू क्रिएट दॅट स्माइल. आणि कसं स्माइल, स्माइल 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 बर्थडे,
फक्त वाढदिवसाच्या दिवशी स्माईल आणायचं असतं का? इट्स वंडरफुल डे, इट्स युअर बर्थडे. तर आयुष्यातला प्रत्येक श्वास आणि प्रत्येक श्वास हा बर्थडे सारखा असला पाहिजे, की त्या प्रत्येक क्षणामध्ये माझ्यासोबत म्हणा बरं सगळ्यांनी, स्माइल 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 बर्थडे, इट्स वंडरफुल डे, इट्स युअर बर्थडे, स्माइल 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 बर्थडे, it's your birthday. It's wonderful day. Keep smiling. Keep smiling. Yes, you are wonderful. आप बहुत सुंदर हो. आपकी स्माइल बहुत सुंदर है. आपका जीवन भी बहुत सुंदर है. Smile, smile, smile birthday. It's your birthday. It's wonderful day. So keep smiling. आजपासून आपल्या औरामध्ये जी व्यक्ती येईल ती या स्माईलनी परिपूर्ण झाली पाहिजे. आपला सहवास, आपलं असणं त्याला काटेरी नाही वाटलं पाहिजे. तर जसा गुलाबाला स्पर्श केलाय ना आपण, त्या गुलाबाच्या पंखुळीला जेव्हा आपण स्पर्श करतो तर त्याचा स्पर्श किती आपल्याला सॉफ्ट वाटतं, तसंच सॉफ्ट आपलं एखाद्याच्या जीवनात असणं वाटलं पाहिजे. ती आई म्हणून मुलांच्या सानिध्यात असा, पती म्हणून पत्नीच्या सानिध्यात असा, किंवा पत्नी म्हणून पतीच्या सानिध्यात असा, किंवा बॉस म्हणून तुमच्या कलिग सोबत असा. तुमचं असणं गुलाबाचा काटा नाही, गुलाबाच्या फुलाचा स्पर्श जाणवला पाहिजे, असं व्यक्तिमत्व आपल्याला स्वतःच तयार करायचं आहे. तर जीवनामध्ये काटे बनायचंय की गुलाबाचं फुल बनायचंय, चॉईस आपलीच आहे हो. आणि म्हणून आजपासनं आपला आवाज जेव्हा एखाद्याच्या कानापर्यंत पोचेल, तर तो कानात मध घोळणारा असावा की विष घोळणारा, चॉईसेस आवर्स. आपले शब्द दुसऱ्यांच्या कानावर मधासारखे असावे. आपल्या चेहऱ्याकडे पाहून लक्षात घ्या, या जगामध्ये जेवढेही मोठे श्रेष्ठ लोक झाले ते त्यांच्या चेहऱ्यामुळे यशस्वी नाही झाले, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे मोठे झाले. त्याचं एपीजे अब्दुल कलाम असो, की आपल्या राष्ट्रपती सध्याच्या द्रौपदी मुर्मू असो, किंवा जे तुम्ही माझ्या समोर आहात, कोणीही कोणाचा फेस बघून आलेला आहे का? तुमचा असणं एखाद्याच्या आयुष्यात त्याच्या ऊर्जांशी कसं कनेक्शन करतं, त्याच्यावर जीवनाचा रिझल्ट ठरत असतो. तिथे तुमच्या दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. तुमचं अस्तित्व काटेरी आहे की ते मधाळ आहे, की ते फुलासारखं सुंदर आणि सॉफ्ट आहे. आणि सौंदर्य चेहऱ्याचं नाही, ते अंतर्मनाचं सौंदर्य बघितलं जातं. आणि अंतर्मनाने तुम्ही ज्याही व्यक्तीच्या औरामध्ये प्रवेश कराल, त्याला ती सुखाची जी हळू कडक उन्हामध्ये वाऱ्याची जी सुंदर झुळूक आयुष्यात येते ना, ती झुळूक तुम्ही बनायची आहे. कुणाच्या तरी दुःखी चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करणारा सुंदर आधार बनायचा आहे. आणि म्हणून माझ्या बंधूंना विनंती करते, ऑफिसमधून जेव्हा घरी जाता, आजपासून एक काम करायचं. तुमच्या घरासमोर एक झाड असेल, नसेल तर इमॅजिन वाला झाड तयार करायचं. तुमच्या ऑफिसचा महिलाही जॉब करत असतील त्यांच्यासाठी, पुरुषही जॉब करत असतील, बिझनेस करत असतील, तुमचा बिझनेसचा ऑफिसचा सगळा तणाव एका पिशवीत भरायचा आणि घरी पोचायच्या आधी ते बाहेरचं एक झाड आहे त्याच्यावर टांगून द्यायचा. घरात नाही घेऊन जायचा. आणि घरात प्रवेश करताना तुमच्यासाठी वाट पाहणारी कोणीतरी आहे, तिला विचारायचं, का ग थकलीस का? बघा, तिच्या दिवसभराचा थकवा निघून जाईल आणि तिने देखील दिवसभराची कटकट घरी न सांगता संध्याकाळी छान फ्रेश, आपण दिवाळीला फ्रेश होतोच त्या पद्धतीने घरात सुंदर फ्रेश वातावरणाने दिवसभरातून बाहेर येणाऱ्या त्या थकव्याला दूर करण्यासाठी स्माइल क्रिएट करायची. आणि जी माझी मैत्रीण वर्किंग आहे आणि घरही सांभाळते, बघ तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, म्हणून तुझ्यावरती जबाबदारी आहे. तर त्या जबाबदारीला पेलायचं. रडतही पेलू शकणार आहे,
स्माईलनी पण पेलू शकणार आहे, पण कटकट करत पेलण्यावर आयुष्याचे दुःख वाढणार आहे. आणि तेच जबाबदारी जेव्हा तू स्माईलनी करशील ना, तर तोच क्षण, कारण तो वर्तमानातला क्षण आहे ना, तो संपला, जगला तसा संपला. त्याच भरोशावर आपल्या पास्टच्या आठवणी आहेत. आज मी कशी जगली त्याच्यावर मला पास्ट आठवेल की नाही, आणि आज जी मी ऍक्शन घेणार आहे त्या भरोशावर माझं भविष्य निर्भर होणार आहे. आणि म्हणून वर्तमानात जीवन कुठे आपलं फक्त आणि फक्त या वर्तमानातल्या क्षणांमध्ये आहे, प्रेझेंटमध्ये आहे. आणि म्हणून आजपासून आपलं जीवन कुठे जगायचं आहे, वर्तमानातल्या क्षणांमध्ये. तुम्ही जेही काम करताय प्रेझेंटमध्ये, विथ स्माइल करा. स्वयंपाक करताय, अगदी आनंदाने करा, की मी घरच्या लोकांना उदरभरण करण्यासाठी नाही, त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य देत आहे, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाची पेरणी त्या अन्नात करत आहे. म्हणतात ना, एखाद्या माणसाचं मन जिंकायचं असेल तर पोटात परसून असते, तर तो आहार तसा बनवा. त्या घराला जिथे स्पर्श कराल त्या वस्तूंना असं समजा की हे तुमच्या घराला नवजीवन देत आहे. आणि घरच्या प्रत्येक व्यक्तीला मायेचा आधार बना, कारण कटकट करून घरचं वातावरण खराब होईल. आज मी काउन्सिलिंगच्या याच्यात किती फॅमिलीचे मुलं डिस्टर्ब झालेले बघते. कशामुळे? फक्त आई बाबांच्या होणाऱ्या वादांमुळे, घरातल्या कटकटींमुळे. आणि जर तुम्हाला वाटतंय की उद्या जाताना परत ते गाठोडे टेन्शनचे घेऊन जायचे, परत ती खांद्यावर बॅग उचलायची आणि घेऊन जायचं ऑफिसला, तुमच्या कामाच्या ठिकाणी, पण घरात असताना एकमेकांसाठी प्रेमाचा ओलावा बना. तुमचं असणं काटे नसून गुलाब बनवा. तुमच्या अस्तित्वानी, तुमच्या त्या शब्दांनी घरामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा आणा. कोण कोण रेडी आहे असं जीवन जगायला? प्रॉमिस मी. ओके. सो आजचं सेशन कसं वाटलं ते नक्की शेअर करा. उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेकीचा क्लास सुरू करणार आहे, या दिव्य रेकी शक्तीला शिकणार आहे. सो सगळ्यांचं उद्याच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत राहणार आहे, कारण उद्या आपण रेकी काय आहे, काय करू शकते, आणि रेकीचे 5 तत्व आपण अनुभवणार आहोत. तो भेटूया परत याच ऊर्जांसोबत. शेअरिंगसाठी खूप लोक कंजूसी करून राहिले आहे, कारण तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. हे सेशन कसे वाटतात आहे, प्लीज शेअर करा. तुमच्या शेअरिंगमुळे माझा आत्मविश्वास वाढत असतो. सो वाट बघते तुमच्या एक्सपिरियन्सची, की आजचं मेडिटेशन कसं वाटलं, किंवा ओव्हरऑल या 3 दिवसांचे क्लास कसे वाटले. आय एम वेटिंग. ज्यांनी आतापर्यंत एकही शेअर केलेलं नाही आहे, नक्की शेअर करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरीचरणी प्रार्थना. आणि मला ऐकून घेतलं त्यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.